तुम्हाला वाटलं असेल की स्वस्त बसून मी काय करतो. वाटतं कधीतरी जगाच्या कोलाहलापासून थोडं दूर जावं आणि त्यासाठी प्रयत्न केले असता मला एक मार्ग सापडला. तो म्हणजे श्वासांच्या प्रवासाचं अध्ययन किंवा पाठलाग. जेव्हा आपण श्वासांचं येणं आणि जाणं याकडे लक्ष द्यायला सुरुवात करतो त्यावेळेस ती अनुभूती फार वेगळी असते. तसं पाहिलं तर तुम्ही जाणीवपूर्वक जरी विचार घालवण्याचे प्रयत्न केले किंवा बाहेरून जगापासून वेगळं होण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा ते होणं तेवढं सोपं नाही. पण हा एक मार्ग आहे की ज्यामुळे आपण बाहेरच्या जगापासून वेगळे होऊन जेव्हा आत डोकावतो, डोळे मिटून जेव्हा आत डोकावतो आणि श्वासाचं आगमन गमन पाहतो, त्याची लयबद्धता तपासतो, सोडताना तो क्षणासाठी कसा थांबतो, घेताना तो क्षणासाठी कसा थांबतो, सोडल्यानंतर कसा थांबतो आणि घेण्यापूर्वी कसा थांबतो, ही लयबद्धता जर आपण चेक केली, ह्या मायन्यूट बारीक सारीक गोष्टी जर आपण लक्ष देऊन पाहिल्या तर आपोआप यामुळे आपला श्वास दीर्घ आणि लयबद्ध व्हायला सुरुवात होते. श्वासाचं शांत होणं म्हणजेच तुमचं मन शांत होणं. कारण ज्यावेळेस आपण श्वासाकडे लक्ष देतो तेव्हा मनात कुठलेही विचार नसतात. लक्ष आपलं फक्त असतं श्वासाकडे आणि श्वासाच्या क्रियेकडे. करून बघा. डोळे मिटून प्रसन्न चेहऱ्याने श्वासांचं पाठलाग करून बघा. तुम्हाला जाणवेल खरं जीवन काय आहे. कारण ही जी अवस्था असते ती तुम्हाला अंतर्मुख करते, आत पाहायला शिकवते, बाहेरच्या जगापासून थोडा वेळ का होईना दूर करते. जोपर्यंत तुम्ही त्या अवस्थेत असता त्या अवस्थेत कुठलेही विचार तुमच्या जवळपास देखील फिरकत नाही. दिसतं फक्त श्वास, त्याची लयबद्धता, त्याच्या शरीरात होणाऱ्या क्रिया आणि त्याचा प्रभाव. करून बघा. अतिशय आनंद, समाधान आणि शांतता यातून मिळते. मग पहा तुमच्या श्वासांचा लयबद्धता पाठलाग करून.